नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी फिजिओलॉजी या कोर्स बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, सिलेबस काय आहे, कॉलेजेस कोणते, कोणी याच्यासाठी ऍडमिशन घेतलं पाहिजे, पुढे काय संधी अवेलेबल होतात, म्हणजे कोणत्या संधी उपलब्ध आहेत, जॉब कोणती लागते, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, फिजिओलॉजी, ज्याला मराठीमध्ये म्हणलं जातं शरीरशास्त्र, हा कोर्स काय आहे. तर बघा, आपले अवयव म्हणजे जे आपले ऑर्गन्स आहेत, मेंदू असेल, आपलं हृदय असेल म्हणजे हार्ट, आपला ब्रेन, हे कसे समन्वय साधतात, आपल्या अंगातल्या जे सेल्स असतात म्हणजे पेशी, या एकमेकाशी कशा समन्वय साधतात, ह्या कशा काम करतात, आपण जे अन्न खातो ते कसे पचते, आपण जे श्वास घेतो ते कसे श्वास घेतो, किंवा आपल्या शरीरातले जे कार्य चालतात ते कशा प्रकारे चालतात, याच्या मागचं सायन्स काय, या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो या कोर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला सायन्स अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर मित्रांनो, या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 12वी पास आउट करणं गरजेचं आहे विथ मिनिमम 50% मार्क्स. जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून येत असाल तर तुम्ही 45% जरी मार्क्स घेतलेले असतील तरी तुम्हाला जे आहे ऍडमिशन मिळते. का? कारण ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स या कॅटेगरीतील उमेदवारांना किंवा स्टुडंट्सला अतिरिक्त सूट जी आहे टक्केवारीमध्ये दिली जाते. पण फक्त 12वी पास आउट करणे गरजेचे आहे का? तर हो, पण सायन्स स्ट्रीम मधून पीसीबी हे विषय घेऊन तुम्ही 12वी कंप्लीट करणं गरजेचं आहे. 12वीच कंप्लीट का करावी लागते? कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि फक्त 12वी पास आउटच विद्यार्थी जे आहेत यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ऍडमिशन करू शकता. जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट करणार आहात, सर्वप्रथम त्याची माहिती तुम्हाला काढायची आहे की तिथे कोणत्या प्रकारे ऍडमिशन दिले जाते. आता बघा, मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमची 12वी जर आता कंप्लीट झालेली आहे आणि नीट तसेच सीईटी हे जे फॉर्म्स निघत आहेत याची सुद्धा तुम्ही फॉर्म भरून एक्झाम दिली पाहिजे, कारण याच्या मार्क्सच्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला ऍडमिशन दिले जाते. बाकी जेही कॉलेज आहेत, मोस्ट ऑफ कॉलेज तुम्हाला तुमच्या 12वीच्या मार्क्सच्या बेसिसवर ऍडमिशन देतात. काही कॉलेजमध्ये डायरेक्ट ऍडमिशन चालतं, काही कॉलेजमध्ये मेरिट बेस ऍडमिशन चालतं. जी मी आता पद्धती सांगितलेल्या आहेत त्या याच आहेत. मेरिट बेस म्हणलं तर तुमच्या 12वीच्या मार्क्सवर, डायरेक्ट ऍडमिशन म्हणलं तरी तेच येतं. तुम्हाला तिथं कोणताही क्रायटेरिया नाहीये. पण एक असतं एंट्रन्स एक्झाम बेस ऍडमिशन. एंट्रन्स एक्झाम मध्ये जे आहे, जर तुम्हाला हा कोर्स जो आहे तो टॉप कॉलेजमधून करायचा आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या कॉलेजमधून करायचा आहे, इतर युनिव्हर्सिटीमधून, तिथं एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं असतं. आता हे का असतं? तर बघा, तिथं सीट ज्या असतात त्या लिमिटेड असतात. तुमच्यासाठी सीट जर तुम्हाला रिझर्व करायची असेल तर त्या एक्झाम मध्ये तुम्हाला अपेअर व्हावे लागेल, हायर मार्क्स अचीव्ह करावे लागतात. याचा फायदा काय? तर सीट तुमची होते, त्याचबरोबर तुम्ही कोणीही त्या सीटवर क्लेम करू शकत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्कॉलरशिप भेटू शकते आणि तुमच्या फी मध्ये रिडक्शन तुम्हाला पाहायला भेटू शकतं. बाकीच्या विद्यार्थ्यांना समजा पूर्ण कोर्सची फी फॉर एक्झाम्पल 4 लाख रुपये पडत असेल तर ती तुम्हाला 3.5 लाख किंवा 3 लाखापर्यंत सुद्धा येऊ शकते किंवा त्यापेक्षाही कमी पाहायला भेटू शकते. तर स्कॉलरशिपचे फायदे आहेत, त्याचबरोबर फी सुद्धा तुम्हाला कमी पाहायला भेटू शकते. पण हे ज्या पद्धती आहेत, मग एंट्रन्स एक्झाम, मेरिट बेस, डायरेक्ट बेस, ऍज वेल एज कॅप राऊंड पद्धतीनं सुद्धा तुम्ही यासाठी ऍडमिशन जे आहे ते इझिली घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधी पाहूया. तर मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. हा एक रेग्युलर बेसिसमध्येच अवेलेबल असलेला कोर्स आहे. बघा, सिरियसली हा कोर्स तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन करावा लागेल, म्हणजे तुम्हाला जे आहे डिस्टन्स मध्ये हा कोर्स करता येत नाही. बरेच कोर्सेस जर आपण पाहिले तर डिस्टन्स मध्ये जमतात, पण बीएससी मधले मोस्ट ऑफ कोर्सेस तुम्हाला जे आहे रेग्युलर करावे लागतात. म्हणजे 80 to 85% प्रेझेंट कॉलेजमध्ये असणं हे गरजेचं असतं. बाकी 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. फॉर एक्झाम्पल, एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात. सेमिस्टर वाईज तुम्हाला सिलेबस शिकवला जातो. या सिलेबसचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आता सिलेबस काय ते आपण फर्दर पुढे पाहूया. 3 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक विषय क्लिअर करता, एक एक विषय तुम्हाला क्लिअर करावा लागतो. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल, थेअरी, तुमच्या मेन एक्झाम्स, वायवा या गोष्टी असतात. ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष कंप्लीट करता, डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्हाला दिले जाते. ते जे डिग्रीचे सर्टिफिकेट असते, तुम्ही अजून हायर एज्युकेशन मिळवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. तसेच तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी त्याचा वापर करू शकता किंवा गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट एक्झाम मिळवण्यासाठी एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा
अचीव्ह करण्यासाठी त्याचा वापर करू शकता. आता ह्या जॉब्स कोणत्या, याचा सिलेबस काय, ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याचे कॉलेजेस पाहणार आहोत. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पुणे, मुंबई अशा शहरांच्या ठिकाणी कॉलेजेस पाहायला मिळतात. जसं याच्यामध्ये जे सायन्सेस अंतर्गत येणारे सायन्सचे कोर्स ऑफर करणारे कॉलेजेस आहेत. पुणेमध्ये सुद्धा आर्म फोर्सेस कॉलेज आहे, तिथे सुद्धा तुम्हाला भेटते. तसेच मुंबईमध्ये सुद्धा सायन्स इन्स्टिट्यूट आहे, तिथे सुद्धा तुम्हाला ऍडमिशन भेटते. महाराष्ट्राच्या बाहेर जर पाहिलं तर वेल्लोर वगैरे साऊथचे जे मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथेही हा कोर्स ऑफर केला जातो. जर नॉर्थ मध्ये पाहिलं दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, तसेच पंजाब युनिव्हर्सिटी आहे, इथे सुद्धा तुम्हाला कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. महाराष्ट्रातले मेनली कॉलेजेस तुम्ही स्क्रीनवर जे आहे पॉज करून रीड करू शकता. मित्रांनो, यांची ऍव्हरेज फी जी असते ती डिफरंट असते. महाराष्ट्रामध्ये थोडी कमी पाहायला भेटते, महाराष्ट्राच्या बाहेर थोडी स्लाइटली हायर पाहायला भेटते. पण जर तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिली तर फी कमीही होऊ शकते, तुम्हाला स्कॉलरशिप ही भेटू शकते. सेम सीन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला भेटतो, स्कॉलरशिप असतात, त्याच्यामुळे फी थोडी कमी पण पाहायला भेटू शकते. मित्रांनो, या कॉलेजला जे आहे तुम्ही ज्यावेळेस याची लिस्ट बनवता, मी तुम्हाला रिकमेंड करेन की टॉप 5 किंवा टॉप 10 कॉलेजेसची लिस्ट बनवा. त्यानुसार त्या कॉलेजचे रिव्ह्यूज पहा, त्यांचे मॅप्सवर रिव्ह्यूज पहा, ज्यांनी तिथून कोर्स कंप्लीट केला आहे त्या विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज पहा आणि त्यानंतर तुम्ही जे फर्दर ऍडमिशनचे डिसिजन आहेत ते घेऊ शकता. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करा, तुम्हाला तिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन याबाबत मिळून जाईल. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की या कोर्समध्ये तुम्हाला ऍक्च्युली कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागेल. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला बायोकेमिस्ट्री, कन्झर्वेशन ऑफ मॅटर, मायक्रोबायोलॉजी, नर्वस सिस्टीम, बायोकेमिकल टेस्ट, एंड्रोसाइन सिस्टीम, नर्व मसल फिजियोलॉजी, हिस्टोलॉजी, रेनल फिजियोलॉजी, ह्यूमन एक्सपेरिमेंट्स, एन्व्हायरमेंटल फिजियोलॉजी, ब्लड अँड बॉडी फ्लुइड्स, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम्स, इम्युनॉलॉजी अँड इम्युनायझेशन प्रोग्राम्स, सेन्सोरी फिजियोलॉजी अशा प्रकारचे वेगवेगळे विषय तुम्हाला पाहायला मिळतात. हे थोडे MBBS सारखं किंवा जे मेडिकल डिग्रीज आहेत त्या कोर्स सारखं तुम्हाला वाटू शकतं, पण हा BSc अंतर्गत येणारा कोर्स आहे, सायन्सचा कोर्स आहे, त्याच्यामुळे हे विषय तुम्हाला पाहायला भेटतात. आता हे विषय तुम्हाला पूर्णपणे रीड करायचे असतील तर आता स्क्रीनला पॉज करून तुम्ही जे विषय आहेत ते रीड करू शकता. अदरवाइज डिस्क्रिप्शन मध्ये मी याचे मुख्य विषय पण दिलेले आहेत, तिथेही क्लिक करून तुम्ही माहिती रीड करू शकता. आता या फोकस ज्यावेळेस आपण या सिलेबसवर करतो आपल्याला काय पाहायला मिळतं, तर बघा जेही याच्यामध्ये विषय आहेत, मग इम्युनॉलॉजी असेल, आपले इम्युन सिस्टीम बद्दल असते, तसेच ब्लड आहे म्हणजे आपल्या रक्ताविषयी अभ्यास असतो किंवा रक्तवाहिन्या, तसेच आपल्या पेशी म्हणजे ज्या सेल्स असतात त्याचा अभ्यास, त्या कम्युनिकेट कशा करतात, जे पेन आपल्याला कसं होतं, समजा आपल्याला चिमटा आपण घेतो ज्यावेळेस हातावर, तर ते पेन कशा प्रकारे होतं, याच्या मागचं कारण काय, आपण अन्न जे खातो ते पचतं त्याच्या मागचं सायन्स काय, श्वास जे समजा रेस्पिरेटरी सिस्टीम आहे आपली ती कशा प्रकारे वर्क करते, किंवा याच्यामध्ये जर समजा काही प्रॉब्लेम्स आले तर ते काय येतात, याला कशा प्रकारे अवॉइड केलं जाऊ शकतं, म्हणजे पूर्ण ह्युमन अॅनाटॉमी, त्याच्याच बरोबर त्यांचं जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांची सिस्टीम कशा प्रकारे वर्क करते, त्याच्या मागचं सायन्स काय, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या सिलेबस मध्ये पाहायला मिळतो. ऍक्च्युली थोडं साऊंड्स लाईक अ डॉक्टर, ही MBBS सारखी डिग्री आहे का, पण त्यासारखीच आहे, पण जी सायन्स अंतर्गत येते. तर मित्रांनो, हे आहे याचा पूर्ण सिलेबस, तुम्ही रीड केला असेल. बाकी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये याची अधिक माहिती दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करायला ते विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील संधी काय पाहायला मिळतात. सर्वप्रथम हायर एज्युकेशनची संधी तुम्हाला पाहायला मिळते, ती आहे MSc ची किंवा MCA किंवा MBA ची. तर हे काय आहे, तर हा BSc चा कोर्स आहे, जो डिग्री स्तरावरील कोर्स आहे, ज्याला अंडर ग्रॅज्युएट कोर्स म्हणलं जातं. पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. जर तुमच्याकडे अजून प्रॉपर रिसोर्सेस आहेत, शिकण्याची अजून इच्छा आहे, हायर स्किल्स अचीव्ह करायचे आहेत, हायर जॉब पोझिशनचं स्वप्न आहे, तर तुम्ही पुढे PhD पण करू शकता, मास्टर्स पण करू शकता. तर वाईडली संधी ज्या आहेत हायर एज्युकेशनच्या अवेलेबल आहेत. कुठे करू शकता, महाराष्ट्रामध्ये करू शकता, महाराष्ट्राच्या बाहेर करू शकता, देशाच्या बाहेर सुद्धा करू शकता. तुम्हाला वर्ल्ड वाईड वेगवेगळे ऑप्शन जे आहेत हायर एज्युकेशनचे ते अवेलेबल आहेत. पण हे डिसिजन तुम्ही फ्युचरमध्ये जे आहेत घेऊ शकता, कारण तुम्ही तेव्हा कॅपेबल होणार आहात. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही ही डिग्री कंप्लीट कराल, व्हेरियस गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स असतात तिथं वॅकन्सीज निघतात, फिजिओथेरपिस्ट किंवा वेगवेगळे समजा रिसर्चर वगैरे वेगवेगळ्या जॉब वॅकन्सीज निघतात, तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. जर तुम्ही ही डिग्री सिरियसली केली तर या डिग्रीच्या अभ्यासाच्या बेसिसवरच तुमची एक्झाम घेतली जाते. समजा काही जॉब असे असतात ज्यांनी हा कोर्स कंप्लीट केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जॉब वॅकन्सीज असतात.
तुम्हाला तिथे जो असतो याचा 70 to 80% सिलेबस विचारला जातो, त्याचे प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही चांगला स्कोअर तिथे अचीव केला तर तुम्हाला एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळू शकते. पण लक्षात घ्यायचं आहे, याच्या वॅकन्सीज केव्हा निघतात त्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवावं लागते. या वॅकन्सीज किती निघतात, तुमची जी कॅटेगरी आहे, जे प्रवर्ग आहे, SC ST OBC ओपन प्रवर्ग असेल तर त्याच्यामध्ये जागा किती असतात, कॉम्पिटिशन काय, यानुसार तुम्हाला फर्दर डिसिजन्स घ्यायचे आहेत. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता इथे तुम्हाला हायर पे आउट म्हणजे जे तुमची सॅलरी असते हायर सुद्धा मिळू शकते. तर याच्यामध्ये कोणकोणत्या जॉब्स आहेत तर त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये जेनेटिक्स असिस्टंट, हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेटर, लॅब असिस्टंट, पर्सनल ट्रेनर, रिसर्च असिस्टंट, मेडिकल कंटेंट रायटर अशा प्रकारच्या जॉब्स ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. यांची ऍव्हरेज सॅलरी 7 to 8 लाख to 9 लाख पर ॲनम सुद्धा पाहायला मिळते. जसं जसं तुम्ही जॉब कराल, जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, हे पॅकेज जे असते ते फ्युचरमध्ये खूप वाढते. मग ते 12 लाख 15 लाख किंवा त्याच्यापेक्षा हायर सुद्धा पाहायला भेटू शकते. ॲज वेल ॲज तुम्ही स्वतः सुद्धा स्टार्टअप ओपन करू शकता, पर्सनल ट्रेनर सुद्धा बनू शकता, फिजिओथेरपिस्ट सारखे जॉब करू शकता, जेणेकरून तुम्ही एक्स्ट्रा इन्कम सुद्धा जनरेट करू शकता. पण हे एवढ्या संधीचा वापर तुम्ही तेव्हाच चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करू शकता किंवा युटिलाइज करू शकता जेव्हा तुम्ही हे डिग्री चांगल्या कॉलेजमधून आणि मनापासून सिरियसली कराल. सो मेक शुअर तुम्ही ही डिग्री जी आहे चांगल्या कॉलेजमधून चूज करायची आहे, चांगल्या कॉलेजमधून आणि मनापासून करायची आहे. बाकी तुम्ही हे फर्दर डिसिजन जे आहे ते फ्युचरमध्ये घेऊ शकता. मित्रांनो, याच्याबद्दल अधिक माहिती मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही याची माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये किंवा माझं पर्सनल ओपिनियन काय आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना या कोर्स मधला सिलेबस समजतो, समजा ज्या विद्यार्थ्यांना जर ह्युमन ऑर्गन्स, जे आपले ह्युमन बॉडी आहे ती कशा प्रकारे वर्क करते, त्याच्या मागचं सायन्स काय आहे, याच्या मागचे जे विषय आहेत किंवा ज्या मी जॉब सांगितलेल्या आहेत त्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही हा कोर्स चूज करा. ज्या विद्यार्थ्यांना समजा MBBS ला ऍडमिशन घेता आलेलं नाहीये, ज्या विद्यार्थ्यांना BAMS BDS या कोर्सला ऍडमिशन घेता आलं नाहीये, पण मेडिकल फील्डमध्ये टाईप एक कोर्स करायचा आहे जो सायन्स अंतर्गत येतो, तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. बाकी ज्या विद्यार्थ्यांना गोष्टी समजत नाही त्याच्यातल्या, तर तुमच्यासाठी वेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तुम्ही प्लेलिस्ट मध्ये ते चेकआउट करू शकता. बाकी पॅरेंट्सनी लक्षात ठेवायचं आहे, हायर जे असतात समजा ज्या फीस असतात तिथे, याचा अर्थ असा नाही की तिथे चांगलं एज्युकेशनच दिलं जातं. तर तुम्ही लक्षात ठेवा, जे कॉलेज समजा लोअर फीस पण घेतात त्याचे रिव्ह्यूज बघणं तेवढंच महत्वाचं आहे. हायर फीस घेत असतील त्याचे रिव्ह्यूज बघणं महत्वाचं आहे. तिथे कोर्स कशा प्रकारे शिकवला जातो, काय काय अभ्यासक्रम आहे, या बेसिसवरच तुम्ही तुमच्या पाल्याचं ऍडमिशन करा. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे, 12वी कंप्लीट झालेले आहे, हायर जे मार्क्स तुम्हाला अचीव झालेले आहेत, ॲज वेल ॲज तुम्ही CET नीट अशा प्रकारे एक्झाम्स पण द्या. तुम्हाला वेगवेगळे कोर्सेसचे ऑप्शन तुमच्यासाठी ओपन होतील, कारण काही कोर्सेससाठी नीट ही मॅन्डेटरी असते, काही कोर्सेससाठी CET मॅन्डेटरी असते. बाकी काही ठिकाणी 12वी मधले हायर जे मार्क्स असतात ते पाहिले जातात. मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. मार्गदर्शन पाहिजे असेल, समजत नाहीये कोणता कोर्स चूज करू, तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याशी. आम्ही तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहोत. फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुम्हाला जे आहे तिथे मार्गदर्शन करू. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.